नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, बऱ्याच वेळा निर्णय चुकलेले असतात किंवा काम झाल्यानंतर निर्णय घेऊन काम केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की किती निर्णय चुकीचा होता। असं बऱ्याच वेळा घडत असतं मित्रांनो। बरेच गुंतवणूक करत असताना किंवा आपण काम करत असताना, शिक्षण घेत असताना किंवा व्यवहार करत असताना असं बऱ्याच वेळेस घडतं की आपल्याला नंतर वाटतं की आपण आपला निर्णय घेऊन आपण जे काम केले ते चुकीचं आहे। आपण 28 जानेवारी सकाळी 9 वाजता आपण एक निर्णय पाहिला की त्या पायलटने तो जे निर्णय घेतला आणि इम्प्लिमेंट केलं हे कशी चूक आहे हे नंतर लक्षात आलं, कारण पूर्ण वर्किंग झाल्यानंतर। मित्रांनो, अजित पवाराचं विमान कोसळलं आणि त्याच्यात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मित्रांनो, ही छोटीशी धावपट्टीच्या शेजारीच थोड्याच अंतरावर ते जर धावपट्टीवर गेलं असतं तर हे सगळं नुकसान टाळता आलं असतं। परंतु आज बरेच लोक सजेशन देणार आहेत मित्रांनो, परंतु माणसाच्या जीवनात पण अशा काही घटना घडत असतात की नुकसान झाल्यास लक्षात येतं, अगोदर येणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळेस आपण जे डिसिजन घेतून काम करतो ना, ते बऱ्याच वेळा काय होतं, त्याचे रिझल्ट आल्यानंतर त्याच्यातल्या चुका कळतात। मित्रांनो, मी गेली 25 वर्ष झालं LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे। आपण जे निर्णय घेतो ते निर्णय चुकू नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असतो। जसं गुंतवणुकीच्या बाबतीत, सेविंगच्या बाबतीत, जीवन जगताना काय गोष्टी करायला पाहिजेत। म्हणजे मी हे असं का सांगितलं की निर्णय जर एक बार आपण इम्प्लिमेंट केलं, काम पण केलेलं आहे, विमान उतरावायच्या ठिकाणी उतरलं नाही, थोडं साईडला गेलं, त्याच्यामुळे ते कोसळलं। धावपट्टीवर असतं तर ते काहीच झालं नसतं। म्हणजे मला म्हणायचं आहे की कसं असतं, त्यावेळेस त्या व्यक्तीला निर्णय जे मनात विचार आले आणि त्यांनी जे काम केलं ते त्याला एक खरं आहे असं वाटत होतं, त्याच्यामुळे असं घडत असतं। मित्रांनो, माणसाच्या जीवनातसुद्धा माणूस ज्यावेळेस फसतो किंवा एखादं शिक्षण घेताना चुकीचं एज्युकेशन घेतल्यावर नोकरी लागत नाही, कमी पगार मिळतो किंवा कुठलाही व्यवहार जाग्याचा असो किंवा गुंतवणुकीचा असो, त्यावेळेस आपल्याला नंतर लक्षात येते की आपण कुठं तर चुकलो आहे। मित्रांनो, हे काही गोष्टी विधिलिखित असतात आणि काही गोष्टी आपल्या स्किलनं आपण निर्णय घ्यायचे असतात आणि एक बार निर्णय घेऊन काम केल्यानंतर त्याचे फळं मिळतात मित्रांनो, आणि ते चांगले किंवा वाईट हे नंतर लक्षात येतं। अगोदर लक्षात येणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण काळजी घेणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, ज्या दुर्दैवी घटना घडल्या ह्या फार हानिकारक आहेत। कधी न झीज भरून निघणारी अशी महाराष्ट्राची झीज नुकसान झालेलं आहे। चांगला नेता आपण गमावलेला आहे। त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची ताकद मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मित्रांनो, मला एकच सांगायची, अशा घटना बऱ्याच घडतात। एरोप्लेन कोसळणं ही आज नवीन घटना नाही। त्यावेळेस काय होतं, पायलटला वाटतं की आपण जे करतो आहे ती एक अंदाज असतात, त्यांना योग्य आहे असं कुणालाही अशी घटना घडावी अशी वाटत नसतं मित्रांनो, परंतु घडत असतात। मला सांगायचं तात्पर्य की आपण जेवढी जास्त काळजी घेईल तेवढं आपल्याला फायदा होतो। आता त्याच्यातनं पण काळजी घेऊन जे अशा घटना घडतात त्या आपल्या हातात नसतात, विधिलिखित असतात मित्रांनो। परंतु गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतो आहे। बरेच लोक चुकीचा निर्णय घेतात गुंतवणुकीच्या बाबतीत म्हणतो मी, कारण काम केल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं नुकसान फायदा कळत असतो। जसं आता SIPमध्ये गुंतवणूक, काल काय घडलं हे आपण सांगू शकतो, उद्या काय घडणार आहे कोणीही सांगू शकत नाही, परंतु SIPमध्ये एवढे पैसे मिळणार आहेत म्हणून गुंतवणूक केली जाते। मित्रांनो, तसं घडेलच असं कधीही सांगता येत नाही। त्यासाठी आपण गॅरंटेड आपण प्लॅनिंग केलं पाहिजे। जसं LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, त्याच्यात तुम्हाला रायटिंग पेपरवर लिहून दिलेलं आहे, म्हणजे धोका कसल्याच प्रकारचा नाही। जसं आपण घराला कुलूप लावतो, दारावर दार लावतो, आपल्या ज्या घरातल्या वस्तू आहेत त्या चोरीला जाऊ नये आणि ते सुरक्षित राहाव्या म्हणून आपण करतो। जसं 2 व्हीलर 4 व्हीलर आपण रोडवरनं चालवताना आपण खूप काळजी घेऊन आपण ड्रायव्हिंग करत असतो, त्यावेळेस आपला प्रवास आपला सुखरूप आणि सुरक्षित होतो। मित्रांनो, तसंच आहे, आपण पैसे कमवतो खूप कष्टाने आणि ते जर बचत नाही केली आणि वाढवले नाही तर एक दिवस आपले निर्णय चुकला आणि त्याची पनिशमेंट मिळत असते। मित्रांनो, असं कुणाच्या जीवनात घडू नये हे ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे। आता बघा, बऱ्याच वेळेस आपण कुठलंही शिक्षण घेतो त्यावेळेस आपण अभ्यास करतो, शाळा कॉलेजमध्ये जातो, ट्रेनिंग घेतो आणि काळजीपूर्वक काम करतो, तरीसुद्धा यश कधी येत नाही। परंतु मित्रांनो, LIC ऑफ इंडियामध्ये जे कष्ट करून कमवलेले पैसे तुम्ही जर ठेवले तर हे गॅरंटेड वाढतात आणि गॅरंटेड तुम्हाला इन्कम कॉन्ट्रॅक्ट मिळतं, इन्कम सिक्युरिटी मिळते।
आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्या नाही, आपण घेणं गरजेचं आहे. बरेच व्यक्ती टाळाटाळ करतात कारण ही वेळ आलेली नाही किंवा इन्कम फ्लो चालू असतो. इन्कम फ्लो चालू असलं की आपल्याला पुढचं दिसत नाही. जसं बघा निसर्गाचा नियम आहे, माणसाला काही ठराविक अंतरावरलं दिसतं, त्याच्या पुढचं दिसत नाही. हे नैसर्गिक क्रिया आहे मित्रांनो. परंतु आपल्याला एक मनानं विचार करून, डोळ्याची दृष्टी जरी दिसत नसेल तरी मनाचा विचार हा योग्य पाहिजे. म्हणजे आपण मनानं विचार करून आपण बचत केली पाहिजे. सगळीच कुठलीही गुंतवणूक वाईट नसते, परंतु मित्रांनो त्या गुंतवणुकीमध्ये मल्टिपल बेनिफिट पाहिजे. जसं LIC ऑफ इंडियामध्ये काय सेविंग तर होते, इंटरेस्ट मिळतो, रिस्क कव्हरेज मिळतो, टॅक्स बेनिफिट आहे आणि तुम्ही जे कमवलेच नाहीत, पैसे भरले नाहीत त्याची गॅरंटी हे कुठंच मिळत नाही. आणि माणसाचं जीवन पावलोपावली हे आर्थिक संकटात जात असतं रोज. कसं सांगा, कसं म्हणतो, म्हणजे पैसे कमवायचा पिरियड तुमचा कमी होत चाललेला आहे. ह्या गोष्टीला आपण थांबवू शकत नाही. फक्त काळजी घेऊन प्लॅनिंग करणं एवढं आपल्या हातात आहे मित्रांनो. हे जर नाही केलं तर पुन्हा नंतर त्याचे परिणाम आपल्यानंतर आल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपला निर्णय चुकला, आपण केलेलं काम चुकीचं होतं. असं होता कामा नये. जसं बऱ्याच विद्यार्थ्याला पेपर मार्क मेमो रिझल्ट लागल्यानंतर कळतं की आपण कुठं तर कमी पडलो. मित्रांनो माणसाने नेहमी ही आयुष्याची जीवनाची लढाई आहे ना, ही खूप ताकदीनं आणि विचार करून आणि अभ्यास करून लढली पाहिजे. जसं गुंतवणूक करताना तर इथं कसल्याच प्रकारची चिंता करायची नाही मित्रांनो. LIC ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे. आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही. मेडिक्लेम आहे. आता बरेच लोक काय म्हणतात, मेडिक्लेमची पॉलिसी कशाला करायची, LICची कशाला करायची, परंतु तेच लोक प्रॉब्लेम आल्यानंतर म्हणतात आपण करायला पाहिजे होतं. म्हणजे माणूस काय करतो, वेळेनुसार विचार बदलतो, परंतु वेळ आल्यास विचार बदलून आपल्याला त्याचा फायदा होत नाही मित्रांनो. आजच निर्णय घ्या, उशीर करू नका. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही आणि मेडिक्लेम. कारण आपण रोज आजूबाजूला घटना घडत असतात, ते कुणाच्याही हातात नसतात. उद्या काय घडणार हे कुणी सांगू शकत नाही. परंतु आपल्याला पेपरवर जर गॅरंटी मिळत असेल पैशाची, कारण काम करून आपण पैसे कमवतो आणि गरजा भागवतो. मित्रांनो डायरेक्ट पैशाची जर गॅरंटी मिळत असेल तर आपण का घेऊ नये. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.